देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ, संविधान बचाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ। चुनाव आयोग होश में आओ, होश में आओ, होश में आओ, चुनाव आयोग होश में आओ, होश में आओ, होश में आओ। दुसरा पेन द्या की अजून पुन्हा करा जरा सर्वजण इकडे द्या काही सर्वांनी जोश मध्ये हात वर करून घोषणा द्यायची आहे। सुप्रीम कोर्ट का अपमान, वोट हमारा राज तुम्हारा, वोट हमारा राज तुम्हारा, चुनाव आयोग होश में आओ, चुनाव आयोग होश में आओ, चुनाव आयोग होश में आओ, ईवीएम गो बैक, ईवीएम गो बैक, ईवीएम गो। खाली नरेंद्र मोदींचं सरकार अस्तित्वात आल्यापासून जी हुकुमशाही आणि दडपशाही चालू आहे त्याचा परिणाम म्हणून त्यांची जी अतिशय हिंसक जी वृत्ती आहे आणि त्यांची जी अपेक्षा आहे की विरोधकांना नष्ट करायची त्यांची इच्छा आहे, महत्वाकांक्षा, राष्ट्रीय महत्वाकांक्षा आहे आणि विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी, विरोधकांना नष्टच करून टाकण्यासाठी अनेक उपाय हे सरकार योजत आहे। त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगावरती त्यांनी त्याचा गैरवापर सुरू केलेला आहे। ईव्हीएमच्या जोडीला व्हीव्हीपॅट मशीन हे सुद्धा मोदींच्या काळामध्ये आलं। ह्या व्हीव्हीपॅट मध्ये मतदानाची एक छोटीशी एक चिठ्ठी मतदान केल्यानंतर त्या मशीन मध्ये पडते। ती चिठ्ठी 5 सेकंदासाठी दिसते आणि ती सुद्धा काळ्या काचेमध्ये, त्याच्यामुळे मतदाराला कळत नाही की आपलं मत कोणाला पडलं, नक्की कोणाला पडलं। आणि अनेक वेळेला हे ईव्हीएम कसं चुकीच्या पद्धतीने हॅक केलं जाऊ शकतं, कसं बदललं जाऊ शकतं, कशी बेवारस मशीन्स रस्त्यावरती लोकांना सापडलेली आहेत याचा कुठलाही खुलासा निवडणूक आयोगाकडनं केला जात नाही। त्याचबरोबर अनेक तज्ञांनी प्रात्यक्षिकं करून दाखवलेली आहेत की हे ईव्हीएम कसं हॅक केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामधले मतदान सत्ताधाऱ्यांना अनुकूल असं कसं बदललं जाऊ शकतं याची प्रात्यक्षिकं होऊन सुद्धा निवडणूक आयोगाने कसलाही खुलासा केलेला नाही। प्रत्यक्ष निवडणूक आयोगाकडची मशीन्स लोकांना कधीही प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करून दिलेली नाहीत। त्याचबरोबर ही जी मशीन्स आहेत नवीन अलीकडच्या काळात आलेली ही गुजरातच्या कंपन्यांनी बनवलेली आहे आणि या सगळ्यामुळे लोक मतदान एका ठिकाणी करतात पण ते मतदान सत्ताधाऱ्यांना जातं याचा अनुभव सर्वसामान्य लोकांना आल्यामुळे ईव्हीएम वरती आणि व्हीव्हीपॅट वरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही। खरं म्हणजे निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की सगळ्या निवडणुका निपक्षपातीपणे, प्रामाणिकपणे आणि मतदारांचा विश्वास कमावलेली अशा प्रकारची निवडणूक व्हायला हवी। ती जबाबदारी निवडणूक आयोग पार पडताना दिसत नाही, त्यामुळे ईव्हीएम हटवणं आवश्यक आहे। मतदान पत्रिकेवरती मतदान जर घेतलं गेलं तर समजा त्याच्यामध्ये शासनाने आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही बदल केले तर त्याला कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने त्याचा निष्कर्ष मिळतो। हे नुकत्याच चंदीगडमध्ये झालेल्या महापौरच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेले। त्याच्यामुळे लोकांचा विश्वास हा मतदान पत्रिकेवरती आहे, हा ईव्हीएम वरती राहिलेला नाही। म्हणून तातडीने येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या अतिशय तोंडावर आलेल्या आहेत, अतिशय जवळ आलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये मतदान पत्रिकेवरती मतदान घेतलं जावं आणि ईव्हीएम हटवलं गेलं पाहिजे, व्हीव्हीपॅट मशीन हटवलं गेलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची जाहीर मागणी आहे।